आम्ही सांगत होतो अगदी तसंच झालं. राहुरी पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्षय कर्डिले यांनी बाजी मारली. तब्बल लाखांच्या लीडने ते निवडून आले. जी निवडणूक लढवण्यातच अर्थ नव्हता ती लढवून शरद पवार गटानं काय साध्य केलं हा प्रश्नच राहिला. त्यातल्या त्यात प्राजक्त तनपुरे मात्र हुशार ठरले. त्यांनी मतदारसंघाचा एकंदर भाजपचा मूड पाहून निवडणुकीतून काढता पाय घेतला. अक्षय कर्डिलेंना लाखांचा लीड राहील व भाजपनंही तसंच नियोजन केलंय. हे आम्ही वारंवार सांगितलं. आमचा निवडणुकीचा अंदाज खरा ठरला. एवढंच नाही तर राहुरी निवडणुकीबाबत आम्ही आत्तापर्यंत जे जे अंदाज मांडले होते अगदी तंतोतंत खरे ठरले. शरद पवार गट मात्र आता नगर जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आलाय. खासदार निलेश लंके यांची जादूही पूर्णतः ओसरली आहे. या निवडणुकीनं नगर जिल्ह्याचं पुढच्या 10 वर्षांचं राजकारण सेट केलंय. युवा नेत्यांच्या हातात नगर जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे दिली आहे. नगरचं राजकारण बदलतंय हे या निवडणुकीतून दाखवून दिलंय. नेमकं काय झालंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. राहुरी पोटनिवडणूक जाहीर झाली तो दिवस होता 15 मार्च 2026. याच दिवशी आम्ही या निवडणुकीचं आमच्या नजरेतून विश्लेषण मांडलं होतं. जे दिसत होतं ते वेगळंच होतं, पण जे दिसत नव्हतं त्यात खूप काही दडलेलं होतं. पडद्यामागचं हेच राजकारण आम्ही त्या विश्लेषणात सांगितलं होतं. अक्षय कर्डिले हेच भाजपचे उमेदवार असतील व त्यांना 1 लाखांच्या लीडनं विजय मिळेल असं भाकीत सगळ्यात अगोदर आम्ही केलं होतं. ट्रोलर्स नावाच्या काही जमातीनं त्यावेळी आम्हाला वेड्यात काढलं. असे काही असतात जे अगदीच आंधळे कार्यकर्ते असतात. नेत्यावर आंधळी श्रद्धा ठेवून ते फेकलेल्या तुकड्यांवर जगत दुसऱ्यांवर वाटेल तसे आरोप करतात. अक्षय कर्डिलेंना लाखांचं लीड मिळेल असं आम्ही ज्यावेळी सांगत होतो त्यावेळी हेच कार्यकर्ते आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून आमच्यावर भाजपचा शिक्का मारून मोकळे झाले होते. पण म्हणतात ना, हातच्या कंगनाला आरसा कशाला. आज या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यावर आम्ही सांगत होतो अगदी तसंच घडलं. अक्षय कर्डिले लाखांच्या वर लीड घेऊन विजयी झाले. खरं तर कुठल्याही निवडणुकीचं विश्लेषण आम्ही जे दिसतंय त्यावर कधीच करत नाही. पडद्यामागे बरेच डावपेच सुरू असतात. बरीच घडामोड होणार असते. बऱ्याच सोंगट्या फिरत असतात. हे सगळं आम्ही डोळे, कान व बुद्धी उघडी ठेवून पाहत असतो. त्यातून आम्ही आमचं विश्लेषण मांडत असतो. राहुरीतील भावनिकतेची लाट, स्वर्गीय शिवाजी कर्डिलेंचे काम, पालकमंत्री विखेंचे डावपेच आणि डॉक्टर सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांचा मूड, हे सगळं पाहिल्यावर अक्षय कर्डिलेंनाच उमेदवारी मिळेल असं आम्ही सांगितलं होतं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्राजक्त तनपुरे हेही अभ्यासू राजकारणी आहेत. शरद पवार गटाला लागलेली ओहोटी त्यांच्या नजरेतून सुटलेली नव्हती. त्यामुळे अगदी पहिल्यापासून त्यांनी शरद पवार पक्षाऐवजी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं जाहीर केलं होतं. परंतु काका अरुण तनपुरे यांनी यापूर्वीच सत्ताधारी पक्षात केलेला प्रवेश, नगरपालिकेला पुढच्या 5 वर्षात हवा असणारा निधी, मामा जयंत पाटील यांचा सत्ताधारी गटाकडे असणारा कल, तनपुरे कुटुंबामागील ईडीची चौकशी आणि इतर बऱ्याच कारणांनी तनपुरे हे निवडणुकीतून माघार घेतील असंही आम्ही सांगितलं होतं. आमचे हे दोन्ही अंदाजही खरे ठरले होते. आजच्या निकालाच्या आकडेवारीने आमचा लाखांच्या लीडचा तिसरा अंदाजही अगदी तंतोतंत खरा ठरला. या निकालानं 2 महत्त्वाचे उलटफेर केले. ज्या नेत्याची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेपासून सुरू होणार होती त्या अक्षय कर्डिलेंचा राजकीय श्रीगणेशा आमदारकीपासून सुरू झाला. आणि दुसरा उलटफेर म्हणजे खासदार निलेश लंके नावाची जादू आता पूर्णतः ओसरल्याचे दिसले. शरद पवार या निवडणुकीपासून पूर्णपणे अलिप्त राहिलेले दिसले. तसं पाहिलं तर शरद पवार राहुरी व बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवारच देणार नाहीत असं बोललं जात होतं. आम्हीही याबाबत विश्लेषण केलं होतं. परंतु शरद पवारांना शेवटच्या क्षणी पक्षाची गरज म्हणून गोविंदा मोकाटेंना राहुरीत लढण्याची परवानगी दिली. आता ही परवानगी दिली, एबी फॉर्म दिला, परंतु पवार कुटुंबातलं कुणीही मोकाटेंच्या प्रचाराला आलं नाही. राहुरीची निवडणूक पवारांनी पूर्णपणे सोडून दिल्याचं दिसलं. राज्यसभेवर पवार बिनविरोध निवडून गेल्यावर त्यांना भाजपनं मदत केल्याच्या चर्चा झाल्या. त्या बदल्यात पवारांनी राहुरीतून पूर्ण लक्ष काढून घेतल्याचं बोललं गेलं. स्टार प्रचारकांच्या यादीतील कुणीच मोकाटेंचा पराभव रोखू शकलं नाही. त्यातल्या त्यात खासदार निलेश लंके यांनी जशी हवा केली होती ती हवा ही फुस्त ठरली. लंके यांच्या प्रचारानंतरही मोकाटेंना 20,000चा आकडा गाठता आला नाही. शरद पवारांनी आता नगरवरचं लक्षच कमी केलंय का
विखे पवार या पारंपरिक संघर्षातून पवारांनी माघार घेतली आहे का? पवार गटच आता अजित पवारांच्या पक्षात विलीन होईल का? निवडणूक लढवायचीच नव्हती तर मोकाटेंना बळीचा बकरा का केलं गेलं? असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने पुढे आलेत. खासदार निलेश लंके मात्र भविष्यात कसं राजकारण करतील व कुणाच्या भरवशावर करतील हे पाहणंही मनोरंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.